आप देख रहे खबर प्लस 100। आज की बड़ी खबर, भिवंडी में ऑपरेशन अभ्यास मॉक ड्रिल का आयोजन। भिवंडी केंद्रीय गृह विभाग के दिशा निर्देशों के अनुसार आपातकालीन स्थितियों के लिए तैयारियों की जांच करने के लिए आज 10 मई 2025 को शाम 4 बजे भिवंडी के वरालल देवी माता मंगल भवन कामधर प्रसार में ऑपरेशन अभ्यास नामक एक मॉक ड्रिल का आयोजन किया गया। यह मॉक ड्रिल तहसीलदार अजय घोलवे की पहल पर जिला कलेक्टर तथा नागरिक सुरक्षा बल नियंत्रक अशोक शिंगारे, अतिरिक्त जिला कलेक्टर हरिश्चंद्र पाटिल, उप जिला कलेक्टर डॉक्टर संदीप माने तथा प्रांतीय अधिकारी अमित सानप के मार्गदर्शन में आयोजित किया गया। मॉक ड्रिल में घटित घटनाक्रम, भिवंडी और आसपास के इलाकों में सायरन बजेगा। आपको हवाई हमले बम हमले की सूचना प्राप्त होगी। सभी नागरिकों को सुरक्षित स्थान पर पहुंचने के निर्देश दिए जाएंगे। नागरिकों को बिना भागे या शोर मचाए सुरक्षित स्थान पर ले जाया जाएगा। संबंधित क्षेत्र में तलाशी अभियान चलाने, घायलों एवं फंसे हुए नागरिकों को तुरंत बचाने तथा उन्हें प्राथमिक उपचार उपलब्ध कराने की कार्रवाई की जाएगी। भिवंडी प्रांतीय अधिकारी अमित सानप, पुलिस उपायुक्त परिमंडल 2 के डीसीपी मोहन दहीकर, डिप्टी कंट्रोलर सिविल डिफेंस विजय जाधव मौजूद थे। आइए देखते हैं इस खबर में। कानामध्ये दोन्ही कानामध्ये बोट आहे आणि थोड्या वेळाने अजून आपल्याला ऑल क्लिअर संदेश मिळाला नाही तर पूर्वी अजून सुद्धा हल्ला होण्याची शक्यता असते किंवा आणखीन एखादा बॉम्ब पडण्याची शक्यता असते। शत्रू राष्ट्राचा वार केलेला आहे, त्याचे काही लोक जखमी झालेले आहेत। ते समोर जे आहेत ते त्या पद्धतीने ठोकलेलं आहे। त्याच्यानंतर शत्रू राष्ट्राचे विमाने निघून गेले। आता आपल्याला ऑल क्लिअर म्हणजे ग्रीन सिग्नल मिळालेला आहे। पहिला जो संदेश असतो तो रेड सिग्नल असतो, तो रेड सिग्नल म्हणजे धोक्याचा संदेश असतो। तो कमी जास्त आवाज झिगझॅग पद्धतीने वाजत असतो 2 मिनिटं आणि त्याच्यानंतर ऑल क्लिअरचा सायरन वाजल्यानंतर ही शत्रू राष्ट्राची विमाने निघून गेलेली आहेत। त्याच्यानंतर आमचे जे वॉर्डन्स असतात किंवा ज्या स्थानिक लोकांमधून आम्ही प्रशिक्षित केलेले असतात ते त्या ठिकाणी उपस्थित असतात। ते कशा पद्धतीने पहिलं आमचे जे वॉर्डन्स असतात ते काय करणार, लेखी करणार किंवा सर्वे करणार की कशा पद्धतीने हे झालेलं आहे। आपापल्या टीमचे जे आहेत ते लीडर्स जे आहेत त्यांनी त्यामुळे लेखी करावी, पाहणी करावी की काय झालेलं आहे सिच्युएशन। तिकडे नागरिक काही जखमी झालेले आहेत, काही किंकाळत आहेत किंवा हे मदतीची अपेक्षा करतायत, वाचवा वाचवा असं ओरडतायत। अशा पद्धतीने हे करत असतात। त्यांना लवकरात लवकर लेखी करून ते काय करतात की डेपो एक असतो त्या ठिकाणी फर्स्ट एड पोस्ट म्हणजे जे डॉक्टर नर्सेस असतात, आणखीन आमचे वॉर्डन्स असतात, जी काही अशा वेळेस काही वेळेस बॉम्ब हे झालं की त्याच्यानंतर आगी सुद्धा लागतात तर ते तो सुद्धा आपण सिनेरिओ तयार करणार। परंतु ह्यांना पहिलं काय करायचं, जे जखमी झालेले आहेत त्यांच्यासाठी जे रेस्क्यू टीम असतात त्या कशा पद्धतीने वेगवेगळ्या जखमा जे झालेल्या आहेत किंवा काही त्यांच्या दुखापती झालेल्या त्यानुसार रेस्क्यू टेक्निक्स जे आहेत आम्ही सामान्य नागरिकांना आमच्या डिपार्टमेंटकडून एक फ्री ऑफ कॉस्ट असं प्रशिक्षण देत असतो। 5 दिवसाचा आमचा बेसिक कोर्स आहे। सगळ्यांना आवाहन करेन की त्या सिव्हिल डिफेन्सचा हा तो कोर्स जो आहे मिनिमम तो ह्या घ्या। इकडे जो पहिल्या बाजूला दाखवलेला हा समजा एक उचलता आहे ते आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, एक सीन तयार केलेला आहे। तर त्यांनी हा जो बेशुद्ध झालेला व्यक्ती आहे त्याला उपचारासाठी पुढे न्यायचं आहे तर इकडून असं राऊंड मारायचा आहे। त्यांनी फायरमन लिफ्ट केलेली आहे। त्याच्यानंतर काय केलेलं आहे की एक त्याच्या मागे असेल हा पहिला जो केलेला आहे आणि फायरमन लिफ्ट केलेला आहे बेशुद्ध व्यक्तीला। त्याच्यानंतर यांनी जे केलेला आहे प्रॉब्लेम आहे त्याला उचलून न्यायची गरज आहे। ज्यावेळेस आपल्याकडे इक्विपमेंट असतात त्यांनी काय केलेलं की त्याच्या पोटावर जखम झालेली असेल तर नाही ह्याने फायरमन लिफ्ट केलेली आहे। अशा पद्धतीने हे जे लहान मुलं असतात किंवा हा वजनाने हलका असतात त्यांना असं क्रॅडल मेथड पद्धतीने पाळणा पद्धतीच्या पद्धतीने त्यांना उचलून नेण्यात आलेलं आहे आणि त्या सुरक्षित ठिकाणी किंवा शेल्टरमध्ये नेण्यात आलेलं आहे आणि तिकडे नेल्यानंतर त्यांना फर्स्ट एड केलं जाईल। इथे ह्या फायरमन जवानांनी सुद्धा 3 हँड सीट केलेली आहे, 4 हँड सीट केलेली आहे। परत ह्या महिला ज्या जवान आहेत त्यांनी सुद्धा एक कॅज्युअल्टी आणलेली आहे। इकडे मागे पुढे उचल पद्धत, त्याच्यानंतर ती मानवी कुबडी आपण त्याला म्हणतो ह्युमन करंट मेथड जी आहे ती केलेली आहे। इथे मानवी कुबडी जी आहे तत्काळ दुसऱ्या एजन्सीला ॲम्ब्युलन्स वगैरे पाचारण केलं जातं, दुसऱ्या एजन्सीला बोलवलं जातं कशा पद्धतीने आणि त्याच्यानंतर ते त्यांचं काम करतात। आता इथे जो दुर्घटना झालेली आहे डेपोमध्ये शेल्टर सुरक्षित त्याच्यानंतर जे KDRF जवान आलेले आहेत ते सुद्धा त्यांचं काही बिल्डिंगमध्ये अडकलेले असतील। समजा एक इम्प्रोवाइज स्ट्रेचर तयार केलेला आहे बघा इकडे
इम्प्रोवाइज स्ट्रेचर, आपल्याकडे स्ट्रेचर नसताना कशा पद्धतीने आपण त्यांना उचलून नेतो ते सिनेरिओ केलेलं आहे. एका डोक्याला मार लागला आहे, डोक्याचं बँडेज बांधलेलं आहे, इकडे फायरमन लिफ्ट केलेली आहे, इकडे परत सिंपल स्लिंग म्हणजे साधी जोळी, जे स्ट्रेचर असतं ते स्ट्रेचरच्या पद्धतीने जे फायर ब्रिगेडला कॉल केलेला आहे किंवा TDRFला. वर जो मुठी के आग लागणार आहोत आणि या ब्रॅज आहेत त्या कशा पद्धतीने आधी निवडले जातात त्याचा देखील दाखवण्यात येणार आहे. इथे फायर ब्रिगेडचे जे यंत्रणा आहेत त्याच्यातून काच आहेत, गेट आहेत, ते आहेत, सर जरा जानकारी देंगे आज क्या पिछले 2-3 दिन से देश के सरहद पे जो कंडीशन बनी हुई है उससे हमें एक साफ अंदाज़ा हो रहा है कि सीमा पे हमारे भारतीय तीनों दलों के जवान अपनी जी जान लगा के देश की सुरक्षा कर रहे हैं. लेकिन ऐसी ही कुछ घटना अगर देश के भीतर होती है तो हमारे देश के जो नागरिक हैं उन्होंने क्या स्टेप लेनी चाहिए, खुद की रक्षा कैसी करनी चाहिए, इसके लिए सिविल डिफेंस, रेवेन्यू डिपार्टमेंट, पुलिस डिपार्टमेंट, भिवंडी महानगर पालिका, इन सब ने मिलके आज एक मॉक ड्रिल यहाँ के वराल देवी मंदिर जो मैदान है यहाँ पे जनता को दिखाया है. ये स्टेप्स ज़रूरी था क्योंकि ऐसे मौके पे सही जानकारी सही वक्त पर सही लोगों के पास पहुँचनी ज़रूरी होती है. वो आज पहुँचाने की कोशिश प्रशासन ने यहाँ पे की. धन्यवाद. जनता से यही अपील है कि ऐसे मौके पे देश के भीतर की शांतता सुरक्षितता ये हमारी कंधों पे है. दूसरा, सोशल मीडिया या जो भी न्यूज़ मीडिया, प्रिंट मीडिया, इसमें से ऑफिशियली जो जानकारी डिफेंस मिनिस्ट्री की तरफ से दी जा रही है खाली उसके ऊपर भरोसा रखना चाहिए. जो भी रूमर्स या अफवाह फैल रही है उसके ऊपर भरोसा ना करें, ये प्रशासन की ओर से सब जनता को अपील किया जाता है. आज ये युद्धजन्य परिस्थिति की चलते हुए यहाँ भिवंडी में सिविल डिफेंस की तरफ से मॉक ड्रिल आयोजित किया गया था, जिसमें पुलिस डिपार्टमेंट, महानगर पालिका, रेवेन्यू डिपार्टमेंट, सभी डिपार्टमेंट ने अपना अपना सहयोग दिया है. सामान्य नागरिकों ने इस मॉक ड्रिल में अपना सहयोग दिया है. यदि हमला होता है, हवाई हमला होता है, तो किस तरीके से जानो माल की रक्षा करनी चाहिए, इसका एक उत्तम प्रात्यक्षिक यहाँ पेश किया गया. इस समय हमारी सेना बहुत ही शौर्य के साथ सीमा पर लड़ रही है. सभी विभाग, सभी शासकीय कर्तव्य कर रहे हैं, अपना कर्तव्य शिरजोर से निभा रहे हैं. साथ ही साथ जनता से मेरी अपील रहेगी कि वो भी अपना धैर्य बनाए रखे और अपनी फौज और अपने प्रशासन और सरकार पे भरोसा रखे. इस युद्ध में जीत हमारी होगी. हमें ये देखना है कि जो कुछ मैसेज, गलत तरीके के मैसेज आ रहे हैं, प्रोपेगेंडा मैसेज आ रहे हैं, उसकी खातिरी न करते हुए कोई सर्कुलेट न करे. आपसी सौहार्द बनाए रखे. हम अपने जो छोटे छोटे जो बातें होती है, दो समाज में, दो धर्मों में, दो रिलीजन में, दो भागों में जो वाद होते हैं, वो सब भूल के हमें एकजुट होके इसका युद्ध का मुकाबला करना है और अपने सरकार और हमारी जो सेना है उसका ढाढ़स बनाना है, उनको सपोर्ट करना है.
मैं विजय जाधव, डिप्टी कंट्रोलर ऑफ सिविल डिफेंस, नई मुंबई समूह ठाणे। केंद्र शासन के निर्देश के अनुसार और माननीय संचालक महाराष्ट्र राज्य प्रभात कुमार IPS तथा डिस्ट्रिक्ट के अपने कंट्रोलर तथा नियंत्रक नागरिक संरक्षण, इनके प्रयास से, इनके मार्गदर्शन आदेश के अनुसार ठाणे डिस्ट्रिक्ट में जो मॉक ड्रिल आयोजित किया गया है, वैसे देखा जाए तो महाराष्ट्र में 8 जिले हैं, 8 जिलों में एक साथ ये मॉक ड्रिल हो रहा है। केंद्र शासन की गाइडलाइंस थी कि भारत के 800 जिलों में से 244 जिलों में ये मॉक ड्रिल एक साथ करना है 7 मई को। तो जो हमारे DGCD साहब है केंद्र शासन के, उनका अहवाल ये है, उन्होंने बताया कि 400 जिलों में ये मॉक ड्रिल लिया गया है। इसका मुख्य उद्देश्य ये है कि कोई रूमर फैलाता है, जो अफवाहें फैलाते हैं, वो अफवाहों पर विश्वास ना करे। यदि कोई अपने नज़दीक का गवर्नमेंट एम्प्लॉय है या ऑफिसर है, उनसे आप कंफर्म करें कि ये सच है या नहीं है, और उस हिसाब से अपना बिहेव, अपना वर्तन रखना जरूरी है। जनता से क्या अपील करेंगे? जनता से यही कहना है, मेरा अपील करना है, विनती करना है कि कोई स्वयं होके अफवाह ना फैलाए, या यदि कोई दूसरा अफवाह फैला रहा है उसे रोके या उस पर भरोसा ना करे, विश्वास ना करे। सिर्फ शासकीय यंत्रणा प्रणाली जो है उनके आदेश का ही पालन करें। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। बेळगामचा हल्ला झालेला त्याच्याबद्दल जे भारताच्या सैनिकांनी त्याचं प्रत्युत्तर म्हणून जो आजपासून आता 2 दिवस झाले आहेत, ते 3रा दिवस आहे, त्याचं प्रत्युत्तर द्यायला एकदम जोरदार द्यायला तयार केलं। आणि ते सगळ्यांच्या मनात आहे का हे देणे गरजेचंच होतं, कारण का आपण 50-70 वर्षापासून हेच सहन करतोय का रोज येतो, कोण ना कोण मारून जातो आणि आपण गप्प बसतो, आपल्या घरात बसून आपण फक्त चर्चा करतो। त्याचं काहीतरी उत्तर द्यायला गरजेचं होतं, पण आज त्याचं उत्तर द्यायला आपले सैनिक बॉर्डरवर त्याचं एकदम जोरदारपणे उत्तर देतात। आणि त्याच्यामध्ये आज बाकीच्या ठिकाणी कुठले कृत्य घडवू नये म्हणून हा एक कार्यक्रम आयोजित केला आहे। कारण का पुढे काय होणार आहे अजून आम्हाला माहिती नाही, का इथल्या कोणालाच माहिती नाही, पण आपण वेळोवेळी आपण फक्त घरी बसून त्याची चर्चा करतो, एक सहानुभूती देतो का नाही असं व्हायला नव्हतं पाहिजे। पण खरोखर सगळ्यांना जे देशप्रेम आहे, तर त्यांनी प्रत्येक वेळी असं काय घडलं तर आपण काय करू शकतो, फक्त नुसतं बोलून नाही चालणार। आपण आपल्या देशासाठी आपण काय करू शकतो त्यासाठी आपण तयार राहायला पाहिजे। आपल्या काहीतरी एकदम आपल्यामध्ये काय गुण असतील, डॉक्टर असतील, वेगवेगळे असतील, तर त्यांनी एक आपल्या कलेक्टर साहेबांकडे का DCP साहेबांकडे का प्रांतांत साहेबांकडे यांच्याकडे आपली नोंदणी करून घ्यायला पाहिजे। कारण का त्याच्यामुळे कधी गरज लागली, कारण का आपल्याला सगळ्यांची गरज आहे। कारण का सरांनी सांगितलं आता देश तिकडे मजबूतीने लढतोय आणि आपल्याला विश्वास आहे का आपल्यापुढे कोण टिकू शकणार नाही। फक्त आपण एक आपली प्रामाणिकता म्हणून आपण एवढ्या वर्ष कधी त्याचं उत्तर नाही दिलं, पण आज त्यांनी जे कृत्य केलं आहे त्याच्यामुळे सगळा पूर्ण देश चिडलेला आहे आणि त्याचं उत्तर देणं गरजेचंच होतं, म्हणून आज उत्तर द्यायचं। पण आतली परिस्थिती खराब नाही व्हायला पाहिजे, त्यासाठी आपण सगळ्यांनी म्हणजे आपण बोलतो, आपण वारंवार काय ना काय चालूच असते देशात, सगळीकडे कुठे ना कुठे काय ना काय छोट्या छोट्या गोष्टी होत असतील, पण ह्या काळात अशी कुठलीच गोष्ट व्हायला नाही पाहिजे का त्याच्यामुळे आपल्या देशामध्ये आपलीच भांडणं होत राहते। म्हणून आपण छोट्या छोट्या गोष्टी कोणी पोस्ट करते, कोणी सोशल मीडियाला काय टाकते, तर हे आता सरांनी सांगितलं त्याच्यामुळे काहीच घडलं नाही पाहिजे। कारण का आज आपल्याला एक आहे का आपण हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई आपण सगळे एकत्र आहे, हे आपल्याला दाखवण्याचं हे आज वेळ आहे आणि आपण प्रत्येक वेळा दाखवतो। आणि असं काहीच नाही, फक्त आपण एक छोट्या एका कारणामुळे दुसऱ्याला दोष देतो, पण आपली सगळी एकता आज आपण बघतो, सगळीकडे एकता आहे, सगळे खुश आहेत। कारण का आज आपण रात्रभर न्यूज बघत असतो, आपला सैनिक काय करतो, आपल्या सैनिकाला काय त्रास झाला, हे आपलं सगळे एक चिंता पडलेली असते। तर ती चिंता तिकडे ते बॉर्डरवर करतील आणि बॉर्डरवर विजय होतील, हा मला आपल्या सगळ्यांना एक विश्वास आहे। पण बॉर्डरच्या आतमध्ये काहीच घडलं तर आता आपल्या सगळ्या शासकीय अधिकाऱ्यांनी आपल्याला सांगितलंय कसं राहायचंय, कसं करायचंय, पण त्यांना त्याच्याकडे लक्ष देऊन द्या। कुठे दुसरं काय झालं का तिकडे आपण गोंगाट करून गर्दी करून आत्ता कुठलाय मोर्चा काय हे काढत बसायचं नाही, ते आहे आपल्याला वेळ आपले 50 वर्ष 100 वर्ष राहतील, पण आज आपल्याला कुठलं काम आहे याच्याकडे लक्ष द्यावं। आणि पत्रकार बंधूंना पण सांगतो, अशा काही गोष्टी असतील तर आपण पण त्याकडे दुर्लक्ष करावं,
आपला एक ध्येय काय आहे, त्या सैनिकांच्या बद्दल आपल्याला हे आपल्या देशाबद्दल आहे, त्याच्याकडे लक्ष द्या. कारण का या छोट्या गोष्टी कोणी काय केलं याच्याकडे आपण पण त्या गोष्टी असतील तर त्याच्यामुळे एक आपल्या समाजात वाद निर्माण होईल. अशा गोष्टी आपण पण नका टाकू. कारण का त्यामुळे का आपल्याला प्रशासनाला हे म्हणजे हे हेडेक आहे आणि दुसरं हेडेक तुम्ही करून तुम्हाला दुसरीकडे लक्ष विभावण्याचा प्रयत्न करते. काही लोक पण असतील पण अशी, पण त्यामुळे आपण सगळेजण एकत्र येऊन आत्ता जे सीमेवर युद्ध चालू आहे त्या युद्धामध्ये आपण जिंकू आणि एकत्र असलो तर आपल्याला कुठलाही देश आपल्यासमोर येणार नाही एवढी आपल्या सगळ्यांना एक माहिती आहे. आणि परत एकदा एक सांगतो का आपण फक्त सहानुभूती न दाखवता आपल्याला रोडवर कसं काय घडलं तर आपल्याला रोडवर उतरायला लागेल. नाही तर आपण वरून बोलतो अरे ते असं व्हायला नव्हतं पाहिजे, नाही पण तिकडे तो झाला आहे तर तिकडे जाऊ शकतो आणि आपण त्याला काहीतरी मदत, एक पाणी तरी पाजू शकतो. अशी तरी मदत करायची आपली इच्छा असेल तर एक नावं देऊन ठेवा. मला बोलतो गरजेचं आहे. कारण का आपले युवा चिकार आहेत. कारण का आजपर्यंत आपण बघतो कधी काय घडलं तर सगळे युवा येतात आणि तिकडे ते म्हणतो ना ती कुठली बिल्डिंग पडली तर त्या बिल्डिंगला फक्त ते सगळेजण जे आतमध्ये फसलेले असतात तेच काढतात. म्हणजे पोलीस डिपार्टमेंट वाटलं तर लेट आलं असेल पण तिथूनची युवा ते बाहेर निघतात. कारण का सगळीकडे एवढे पोलीस पोचू शकत नाही, प्रशासन एवढं पोचू शकत नाही. आपल्या युवांनी तयार राहावं. कधी आपत्ती आली तर आपण सगळे एकत्र राहू. एवढंच बोलतो. धन्यवाद. भारत माता की, भारत माता की.